श्रोते हो नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्य परंपरा ज्यावेळी आपण विचारात घेतो त्यावेळी चंदू शिरसाट या दिग्दर्शकाचं नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये आपण हे नाव ऐकत असतो. आज गेल्या 50 वर्षापासून नाट्य परंपरेतली विविध पिढी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली. अनेक नामवंत कलाकार त्यांनी तयार केले आणि आज बाबा वर्दम थिएटरच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं नाट्य परंपरा जोपासण्याचं काम आपल्या कुडाळ नगरीमध्ये केलेलं आपण बघतो. विविध पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित केलेलं आहे. वेगवेगळ्या नाट्यस्पर्धा असतील, वेगवेगळे पुरस्कार असतील, यांनी सुद्धा चंदू काका शिरसाट यांना गौरवलेलं आहे. आज चंदूजी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या या नाट्य प्रवासाची माहिती करून घेऊया. शिरसाटजी नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की नाट्य दिग्दर्शन करायचं याची सुरुवात साधारणपणे केव्हा झाली तुमची? ती साधारणपणे 1971-72 पासून झाली. आणि त्याची कथा अशी आहे की मी कॉलेजमध्ये सुद्धा नाटकात वगैरे काम केलेलं नाही. त्याच्यानंतर नाही, कारण मी त्यावेळी माझी जी फिजिकल हे होतं म्हणजे मी बारीक होतो खूप, आणि त्यावेळी चॉकलेट हरीची परंपरा होती, त्यामुळे त्या भानगडीत मी गेलो नाही. पण मला आवड खूप होती. माझा भाऊ त्या क्षेत्रामध्ये अग्रेसर होता. तो भूमिका करायचा प्रभाकर पणशीकरांच्याकडे होता. तर आणि मी लहानपणापासून आम्ही झापाची थिएटर आमच्या गावामध्ये महापणला असायची आणि भाऊ नाटकात काम करायचा, त्यामुळे मला ती आवड निर्माण झाली. समजलं का? आणि मी 72पर्यंत नाटकात काम केलेलं नाही. वा. आणि मग सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली की मी 1970 साली कुडाळला आलो. कुडाळला आल्यानंतर मी कुडाळ माझं खरं रिलेटिव्स किंवा गाव, पण मी कुडाळला जास्ती नसायचो. मी मालवण किंवा सावंतवाडी इथंच असायचो. व्यवसाय मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी. आणि 70 साली माझं कॉलेज संपलं आणि 70 सालामध्ये मला नोकरी मिळाली. त्या नोकरीनिमित्त मी कुडाळला आलो. समजलं का? कुडाळला तशी माझे जरी रिलेटिव्ज असले तरी माझी ओळख नव्हती कोणाशी, आणि मी राहत नव्हतो. अर्धा तास 1 तास कुडाळमध्ये नातेवाईकांच्याकडे राहायचो आणि जायचो. तर कुडाळला आल्यानंतर मी बाजारामध्ये नाडकर्णीच्या चाळीत राहायला गेलो. नोकरी MSCBमध्ये राहायला गेलो. आणि तिथं सुभाष टोपले नावाचा एक माझा म्हणजे ओळख झाली. सुभाष टोपले नावाचा एक तरुण, समजलं का? तर त्याचे वडील आणि त्याची बहीण त्याच चाळीत राहत होते. तर त्याची ओळख झाली. तो अतिशय म्हणजे खूप मैत्री झाली आमची. आणि त्याने मग असं हे केलं की इतर माझ्या मित्रांबरोबर तुझी ओळख करून देतो वगैरे मला सांगितलं. आणि ते मित्र नाटकात खूप हौशी आहेत. प्रकाश पाटणकर, विलास कुडाळकर, त्याच्यानंतर बाळ बांदेकर, राजा सामंत, ही सगळी मनू ओटवणेकर, भाई म्हणजे शंकरराव वर्दम, ही सगळी मंडळी नाटक करायची. समजलं काय? तर त्याने धर्मवीर संभाजी हे नाटक बसवलं होतं. मला नाटकाची रिहर्सल्स वगैरे आवड होती बघायला, पण मी त्याच्यात असा भाग घेत नव्हतो. पहिलं पात्र कुठलं मिळालं ते सांगतो. त्याच्यानंतर मग मी गेलो. तो सुभाष म्हणाला की माझे मित्र नाटक बसवतात, धर्मवीर संभाजी, आपण रिहर्सल बघायला जाऊया. आणि त्याचं काय होतं उद्देश की त्यांच्याशी माझी ओळख व्हावी. त्याचे ते मित्र होते. आणि प्रकाश पाटणकरचं व्यक्तिमत्व बघितल्यानंतर मला ते ह्याच्याशी माझी ओळख झाली पाहिजे. आणि ते सगळं ते वातावरण बघितल्यानंतर अशा मुलांशी माझी मैत्री व्हावी अशी माझी इच्छा झाली. पण कशी होणार? बघायला गेलो मी नाटक. त्याच्यानंतर ते नाटकाची रिहर्सल करताना संभाजीची एंट्री, आता म्हटलं हा चान्स आहे म्हणून ती एंट्री थोडीशी मला, आणि संभाजी करत होता प्रकाश पाटणकर, आणि त्याच्याशीच माझी जास्ती ओळख व्हावी अशी माझी इच्छा. म्हणून मी काय केलं, त्याला म्हटलं तुझी एंट्री मी सांगतो संभाजीची. संभाजीची पहिली एंट्री, संभाजीची
ॲक्टिव्ह माणूस, त्याची एंट्री अशी झाली पाहिजे. आणि मी ते करून दाखवू का तुला, तर दाखव. आणि मी ती करून दाखवली. त्यांना ती प्रचंड आवडली वा. आणि माझी मैत्री झाली. त्या थोडक्यात सांगतो, मैत्री झाली. आणि त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की ही मंडळी नाटकामध्ये हे आहेत, ह्यांचं जास्त क्लोज जाण्यासाठी नाटक बसवणं हे आहे. म्हणून मी त्यांच्यावर प्रस्ताव मांडला की आपण नाटक बसूया. वा. 1972 म्हणजे 2 वर्षानंतर. पण एक होतं या काळामध्ये इकडं दशावताराचं खूप प्रमाण होतं. हो, प्रमाण होतं. हो हो हो. आणि मग हे नाटकं बसवायची ही संकल्पना जरी तुम्ही मांडली तर प्रतिसाद कसा मिळत होता त्यावेळी? ना, प्रतिसाद उत्तम. म्हणजे आम्ही आता हे जे नाटक बसवलं, मी म्हटलं भाई वर्धम म्हणजे शंकरराव वर्धम हे आमचे ज्येष्ठ हे होते, ते दिग्दर्शन करायचे वगैरे करायचे. तर मी नाटकात कसं आलो सांगतो. तर मी भाईंच्या म्हणजे सगळ्यांना ठरलं की बुवा नाटक बसवायचं. कुठलं नाटक? उंबरठ्यावरी माप ठेवले. ते भाईनीच दिलं. म्हणजे संहिता तुम्ही वाचली होती आधी? नाही वाचली होती. शंकरराव वर्धमनी ते नाटक आम्हाला सांगितलं की हे तुम्ही नाटक करा म्हणून. बरं. आम्ही करूया. आणि शंकरराव वर्धम म्हणजे आमच्यात वयस्क माणूस आणि तेच दिग्दर्शन करायचे. तर मग मी ते नाटक ठरलं, वाचन झालं, हे झालं. त्याची भूमिका मला ते म्हणाले तुम्ही तूच करायची. त्याच्यातला जो मेन रोल होता अरुण. आता मी अरुण म्हणजे तो जरा थोडासा हे दाखवलेला आहे, हँडिकॅप दाखवलेला होता त्याच्यात. म्हटलं हरकत नाही, करतो. आणि त्याच्यानंतर मग भाई वर्धम, शंकरराव वर्धम दिग्दर्शन ठरलं, रिहर्सल्स व्हायच्या. त्याच्यात मी पुढे पुढे करायचं. भाई हे असं केलं तर, भाई हे असं नको, असं केलं तर. त्यामुळे भाई माझ्यावरती खुश झाले. म्हणजे दिग्दर्शनातली लुडबुड वाटली? लुडबुड नाही वाटली. भाई असं करूया का, त्यांना आवडायचं ते. बरं. अरे वा, छान. तर ते एक मला बोलून घेतलं त्याने आणि म्हणाले की तू उत्तम दिग्दर्शक आहेस आणि तू उत्तम दिग्दर्शन करू शकतोस. मी रोज येतो, दिग्दर्शन तू करायचं. मग हे जेव्हा वर्धम तुम्हाला म्हटले आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला आता दिग्दर्शन करायची संधी मिळाली, काय वाटलं? खूप आनंद झाला मला. पण मला भीती वाटत होती. म्हणजे एवढ्या मोठा हे ह्याच्यातनं पहिलंच दिग्दर्शन मला ते. पण मी त्यावेळी मला उत्साह होता, मी करू शकतो असं मला वाटायला लागलं. म्हणजे शिवधनुष्य पेलवेल असं वाटायला लागलं. आणि भाईंना मी पहिल्यांदा नाही म्हटलं. नंतर मग भाईंनी खूप सगळ्यांनीच आग्रह धरल्यानंतर मी ते दिग्दर्शन केलं. प्रचंड गर्दी, ते नाटक झालं, सुंदर झालं नाटक. ते माझं दिग्दर्शन तिथून मी बदलो. म्हणजे उंबरठ्यावर एकीकडे माप ठेवलं आणि तुमचं सुद्धा माप त्या दरवाजात तुम्ही एंट्री केली. तिथं मी पहिलं दिग्दर्शन केलं. जेव्हा याला खूप मोठा प्रेक्षक वर्ग आला, समोर पाहिलं तुम्ही स्टेजवर, काय वाटलं तेव्हा? अत्यंत आनंद. जरा पहिलंच असल्यामुळे जरा भीती होती. पण कसं असतं नाटकामध्ये, टेन्शन असल्याशिवाय तुमचं हे होत नाही, यश किंवा तुमची इन्व्हॉल्वमेंट होत नाही. अभिनय हा काय शिकवता येत नाही. अभिनय हा असावा लागतो. जसं गाणं असावं लागतं ना, की संगीत असावं लागतं, तसं अभिनय मुळातून यावा लागतो. त्यांना माहीत पाहिजे. बरोबर. आणि अभिनय म्हणजे आरशात बघून तुम्ही बघा, हे चुकीचं आहे. कारण प्रतिबिंबामध्ये तुम्ही जर अडकून पडला तर एकाच वेळी 2 इमोशन्स तुम्ही होल्ड करू शकत नाही. तुम्ही मी कसा दिसतो, अभिनय कसा करणार, तर तुम्हाला फील करायला पाहिजे. म्हणजे ही प्रेरणा आतून यायला पाहिजे. आतून यायला पाहिजे. भाव जे आहे, इमोशन्स तुम्हाला फील करता आले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही फील कराल, तुम्ही जर नाटकामध्ये अभिनय ज्यावेळी फील कराल, त्यावेळी एक्सप्रेशन्स ॲटोमॅटिक होतात. तुमची चाल, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे फेशियल एक्सप्रेशन, तुमचे डोळे, हावभाव, हे सगळं ॲटोमॅटिक होणार. पण तुम्ही ते फील केलं पाहिजे. तुम्ही आरशात बघून अभिनय शिकवता येत नाही तुम्हाला. ते तुम्ही स्टेजवर, आता स्टेजचे काही नियम आहेत, ते तुम्हाला हे केलं पाहिजे, ब्लॉकिंग केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. पण तुम्ही इमोशन्स होल्ड केल्याशिवाय किंवा फील केल्याशिवाय तुमचा अभिनय होऊ शकत नाही. शिरसाटजी, तुम्हाला सगळा नाट्य परिवार चंदू काका म्हणून ओळखतो. हो. एकीकडे अत्यंत शिस्तबद्ध, रिहर्सलला अत्यंत महत्त्व देणारे आणि पंक्च्युअलिटीला महत्त्व देणारे, वेळेला महत्त्व देणारे म्हणून तुमच्याकडे सगळेजण बघतात. एकीकडे आदरयुक्त भीती या सगळ्या कलाकारांच्या मध्ये तुमच्याबद्दल आहे. मला जरा सांगाल काय? नाही, मला खूप प्रेम दिलं या लोकांनी. प्रकाश पाटणकर आणि ही मंडळी, सुभाष टोपले, विलास कुडाळकर,
या मंडळीने मला खूप प्रेम दिलं. लोकांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं आणि अजूनही करतात, समजलं काय. आणि हा जो निर्मितीचा आनंद आहे किंवा हा जो आनंद आहे तो वेगळा आहे. मी प्रोफेशनमध्ये नाही गेलो, कारण कसं आहे, मला तिकडे हे होते, दळवींनीसुद्धा मला सांगितलं तुम्ही या मुंबईला. जयवंत दळवींनी सांगितलं, खूप जणांनी सांगितलं, मच्छिंद्र कांबळ्यांनी सांगितलं. पण मी त्यावेळी काय झालं, नोकरीला लागल्यानंतर मला 2-2, 3-3, 4-4 महिने हे मिळत नव्हतं. आणि त्यावेळी नाटकात करिअर करणं धाडसाचं होतं. समजलं, उदरनिर्वाहासाठी साधन नसायचं. आणि आता मला ही नोकरी सांभाळून केलं पाहिजे म्हणून मी त्या भानगडीत पडलो नाही. कारण नाटक त्यावेळी इतकं हे नव्हतं, म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यावेळी ते कठीणच होतं. म्हणजे व्यावसायिक नाट्यापेक्षा हौशी नाट्यासाठी तुम्ही जास्त तुमचं कारण मला आनंद मिळाला, मला लोकांचं प्रेम मिळालं. आणि निर्मितीचा आनंद हा अति वेगळा असतो. बरोबर, समजलं काय. आणि तो तुम्ही सातत्यानं अजूनही घेत आहात. खूप कलाकार तुम्ही तयार केले. हो हो. मला सांगा, नाट्य कलाकार जे दिग्गज मंडळी, आता तुम्ही जसं म्हणालात की नुसतं नाट्य कलाकारच नव्हे तर संहिता लिखाण करणारे जे मोठे मोठे नाटककार आहेत त्यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला. या काही आठवणी सांगाल जरा. आता मोठे मोठे लोक म्हणजे मच्छिंद्र कांबळी, जयवंत दळवी. आता जयवंत दळवींनी माझं काम बघितलं, दिग्दर्शन बघितलं आणि ते खूप खुश झाले. आणि त्यांनी मला ऑफर दिली की तू मुंबईला आहे, समजलं का, तू इथं राहू नकोस. मधु मंगेश कर्णिकना त्यांनी खूप हे केलं की याला इथं ठेवू नका तुम्ही. मधु मंगेश कर्णिक यांनी सुद्धा मला खूप प्रयत्न केला की तू तिकडे चल. पण म्हटलं हे मी नोकरी सोडून येऊ शकत नाही, मला ते धाडस नाही आहे माझं, म्हणजे काय सांगता येत नाही. त्यावेळी ते आत्ता जसं नाटकामध्ये किंवा ह्याच्यात त्या क्षेत्रामध्ये करिअर करता असं म्हणजे येतं, तसं त्यावेळी ती सोय हे नव्हती, म्हणजे शाश्वती नव्हती, म्हणून मी जात नव्हतो. पण मच्छिंद्र कांबळे इकडे आले होते. त्यांनी सांगितलं की तू चल तिकडे, तुझी डॉक्टर्स आणि सगळे मी तुझी आणि मस्तपैकी व्यवस्था करतो, तिथं राहण्याची तुझी व्यवस्था करतो, तुला स्पेशल डॉक्टर देतो, पण तू चल माझं एकतरी नाटक बसू. मी म्हटलं मुंबईला येऊन नाही, तुम्ही इथं या सगळे. मी मुंबईला येऊन राहू शकत नाही, कारण माझी नोकरी आणि नुकतीच नोकरी लागलेली होती आणि मला ती भीती वाटत होती. आणि थोडासा न्यूनगंडही होता की एवढ्या मोठ्या शहरात जायचं आणि मी खेड्यात राहणारा. मी काही प्रशिक्षण कसलं घेतलं नाही, मला अभिनय म्हणजे काही ते डेफिनेशन सांगता येणार नाही किंवा काही शिकवता येणार नाही, कारण मी शिक्षणच घेतलं नाही, कुठले हे केलं नाही. माझ्या भावाने घेतलं. बरोबर. ते इन्स्टिट्यूटमध्ये होता, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये होता, पुण्याला होता. त्याच्यानंतर तो दिल्लीला स्नेहलता प्रधानकडे होता. अच्छा. हां, असं त्याने म्हणजे खूप बक्षिसं वगैरे मिळवलं, अतिशय सुंदर. तसं दीपक परब मालवणला ज्यावेळी मी होतो ते एस टीमध्ये त्यांची माझी गट्टी झाली. मी ज्यावेळी मालवणला पूर्वी म्हणजे नोकरीच्या पूर्वी होतो त्यावेळी, तर दीपक परबशी, प्रकाश कुशे, मापणकर या लोकांशी माझी गट्टी झाली. मग आम्ही नाटकाच्या चर्चा करायचो, हे करायचो. म्हणजे एस टी कामगारांचं नाट्य ह्याच्यामध्ये दीपक परबांचं ते नंतर झालं, पण ते आधी ते हे करायचं, म्हणजे गावातून मालवणातून नाटक करायचे ते पूर्वी. आणि आमची चर्चा त्याच्यामुळे सुद्धा मला बरंचसं हे झालं, त्याचा उपयोग झाला. आता वेगवेगळ्या ज्या नाट्यकृती तुम्ही दिग्दर्शित केल्या, हो, त्याच्यामध्ये असं स्मरणात राहील अशी कुठली तुमच्या एखादं नाटक, त्याच्याबद्दल आठवण सांगा. माझ्या आता कसं आहे की मी पूर्वी नाटकं बसवायचो, म्हणजे प्रथमपासून सांगतो, पूर्वी नाटकं बसवायचो. एकांकिका हा प्रकार आम्हाला माहीतच नव्हता, कारण आम्ही बाहेर कुठे गेलो ना, पुणा मुंबईमध्ये एकांकिका हा प्रकार माहीत नव्हता. तर म्हणजे एकांकिकेच्या ऐवजी हौशी नाट्य बसवायची. नाट्य बसवायचे आम्ही. आणि दरवर्षी 8-10 प्रयोग करायचे प्रत्येक नाटकाचे. सुरुवात म्हणजे तुम्ही कुडाळपासून ती नाटकाला प्रदर्शित कुठं केली सुरुवातीला? कुडाळ. मी त्याच्यापूर्वी एकदा नाटकात काम केलेलं आहे. ते राजेश रेगे यांनी ते याचं नाटक कसलं ते देव नाही देवऱ्यात नाटक बसवलं होतं.
तर त्यांनी ते कोचऱ्यात बसवलं होतं. अच्छा. तर तो मला म्हणाला की एक मतिमंद असा मुलगा आहे, त्याच्यात लक्ष्मण असतो, त्याचं काम तू करायला पाहिजे म्हणून. बरं. त्यावेळी एक बारीकशी भूमिका मी केली होती. ते माझं पहिलं नाटक. त्याच्यानंतर मी कुडाळला आल्यानंतर मी नाटकात काम पण केलं. एकीकडे नाटक करत असताना छोट्या पडद्याचं जे सुरुवात झाली होती, हां. छोट्या पडद्याचं आकर्षण कधी भासलं नाही तुम्हाला? नाही, त्यावेळी नाही तसं छोट्या पडद्याचं तसं आकर्षण वाटलं नाही. म्हणजे नाटकामध्ये मला खूप इंटरेस्ट होता. आता आणि नाटकं जी दिग्दर्शित केली त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की माझी आठवण सांगतो. हां. म्हणजे तुम्ही एक मला असं विचारलं की तुम्हाला आवडलेली नाटकाचं तुमची नाट्यकृती केली. हां, तर ती मला आवडलेली, म्हणजे मला माझी सगळीच नाटकं मला म्हणजे सॅटिस्फॅक्शन देऊन गेली. लोकांना खूप आवडली. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मी हे घेतलं. तर माझी ते कळकीचं बाळ. वा. आता कळकीचं बाळ हे जे स्क्रिप्ट आहे म्हणजे ती फॅन्टसी आहे. म्हणजे आमच्या रत्नाकर मतकरांच्या खेकडामधली ती कथा आहे. बरोबर. ती आदिवासींवरती आहे. तर ती एकांकिका मी कळकीचं बाळ फॅन्टसी होती ती. पण मला वाटलं की माझ्या म्हणजे कुडाळेश्वर मित्र मंडळ संगीताची त्यांना म्हणजे चांगले आर्टिस्ट होते. म्हणजे जे विलास कुडाळकर, विलास कुडाळकरांनी आर्टिस्ट गाणारे आणि सगळं. मग हे लोक आमच्या ह्याच्यात यायला पाहिजेत. समजलं काय, यांना बीव्ही थिएटर्समध्ये. कारण संगीताची मला प्रचंड आवड, प्रचंड म्हणजे नाटकापेक्षाही संगीताची आवड मला प्रचंड होती. कारण माझे वडील त्या संगीतामध्ये होते. तर ते यायला पाहिजेत म्हणून मी म्हटलं काय करूया, तर एक काहीतरी संगीतमय काहीतरी बसूया असं माझ्या डोक्यात चाललं. तर मी ते वाचनात आली ती खेकडामधली कळकीचं बाळ. म्हटलं ह्याची रत्नाकर मतकरींचं त्याची स्क्रिप्ट ह्यांनी तयार केली होती. कोणी अनिल बांदिवडेकरनी. पण ती स्क्रिप्ट मी हे घेतली. म्हटलं त्याचा आधार घेऊन मी धनगर जमात केली. कारण आदिवासी आपल्याला माहीत नाही, बघून माहीत नाही धनगर. मग त्याचं निरीक्षण केलं. त्यांच्या वाडीवरती जाऊन त्यांचं निरीक्षण, त्यांचे पेहराव, त्यांचा नाच, त्यांचे शब्द. त्याच्यात मला चांगभले हा शब्द मस्त आवडला. आणि त्याच्यात एक वारं काढणारा म्हातारा पुरुष, तो मला म्हटलं हा असला पाहिजे त्याच्यात. आणि आम्ही ती स्क्रिप्ट मी आणि भिडेनी बदलली आणि म्हटलं एक वेगळं हे करूया. आणि ती एकांकिका, पण त्या एकांकिकेमध्ये काही दम नाही, वाचली तर फेकून देणार. त्याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. ही एकांकिका झाली, ही एकांकिका कळकीचं बाळ आम्ही बेळगावला त्या स्पर्धेमध्ये, एकांकिका स्पर्धेमध्ये दिली. त्याच्यात ते परीक्षक होते अनंत मनोहरच्या मिसेस आणि रणजित देसाईंच्या मिसेस माधवी देसाई. तर त्या परीक्षक होत्या. आणि त्यांची काय पद्धत होती की एकांकिका होण्यापूर्वी ती एकांकिका वाचायची. तर त्यांनी कुडाळला भाषणामध्ये 1 तास त्या ह्याच्यावरती बोलले. म्हणजे कसलासा कार्यक्रम होता कुडाळमध्ये लायब्ररीचा. त्या लायब्ररीच्या कार्यक्रमामध्ये कुडाळेश्वर मंदिरात ते हे होती, कार्यक्रम होता तो किंवा. तर त्याच्यात त्यांनी भाषणात आपल्या सांगितलं, समजलं काय, 1 तास ह्या स्क्रिप्टवर बोलल्या, संहितेवर बोलल्या. आणि त्यांनी त्या संपूर्ण हे केलं. तर त्या काय म्हणाल्या, आम्ही 3 परीक्षक आम्ही ती स्क्रिप्ट वाचली आणि फेकून दिली लिटरली. कारण त्याचं साहित्यिक मूल्य नव्हतं, अंधश्रद्धेच्या बाजूनं जाणारी ती एकांकिका. आणि काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, त्याच्यात काहीच नाही. ही अशी मुलं ह्या एकांकिका का निवडतात, असं काय साहित्यिक हे नसलेलं किंवा काही त्याच्यात दम नाही, फेकून दिली म्हणाली ती एकांकिका. आणि मग आम्हाला राग आला, ह्या आमच्या स्पर्धेमध्ये अशी घाणेरडी एकांकिका कशी काय आली, समजलं काय. तर ही एकांकिका, तर त्यांना आयोजकांना त्यांनी बोलून घेतलं. त्या म्हणाल्या, भाषणात ते सांगत होते सगळे, त्यावेळी बेळगावात काय झालं, हां ते भाषणात सांगत होते. तर त्या म्हणाल्या, आम्ही परीक्षकांना बोलावलं आपल्या यांना आयोजकांना आणि विचारलं ही एकांकिका इथं कशी काय आली, अशी फालतू एकांकिका जर तुमच्या ह्याच्यात होत असतील तर तुमची एकांकिका स्पर्धा बंद पडणार, किंवा परीक्षक म्हणून आम्हाला बोलू नका, हे काय आहे म्हणाले, हे बरोबर नाही. तर ते परीक्षक काय म्हणाले, आत्ता त्यांची एकांकिका आहे, तो संघ नावारूपास आलेला म्हणून आम्ही तो घेतला. आता त्यांना
एकांकिका करू नका म्हणून सांगणं उचित ठरणार नाही. त्यावेळी एकांकिका होऊ दे. तुम्ही ह्याच्यात घेऊ नका ती एकांकिका, स्पर्धेमध्ये त्या एकांकिकेला कन्सिडर करू नका. समजलं काय? तुम्ही बघा फक्त. पण तुम्हाला त्यावेळी जाता येत नव्हतं ना, आम्ही जातो एकांकिकेमध्ये. मग त्यांनी सगळं ते त्या भाषणात सांगत होत्या, आम्ही सगळं ठेवलं, ते पेनं ठेवली, पॅड ठेवली आणि आता काय बघायला पाहिजे. आणि म्हणाले त्या एकांकिकेची सुरुवात अतिशय म्हणजे जीवघेण्या पाठलागाने सुरुवात होते आणि कळकीच्या मृत्यूने त्याची शेवट होतो. आम्ही जे बघितलं म्हणाले प्रचंड आम्हाला धक्का बसला. आम्ही वाचलं काय आणि बघतोय काय, इतकं प्रेझेंटेशन म्हणा आपल्यातून. असा रंगमंच आविष्कार आम्ही आयुष्यात आमच्या, अशा त्या भाषणात सांगत होते, असा रंगमंच आविष्कार आमच्या आयुष्यात आम्ही बघितला नाही, इतका प्रचंड ताकदीचा. आणि आम्ही अचंबित झालो ते सगळं बघून. आणि म्हणाले काय, त्याच्यानंतर ती एकांकिका संपली आणि फक्त 3 परीक्षकांनी एकमेकाकडे बघितलं आणि पहिला क्रमांक नाही, त्या आनंद मनोहरच्या मिसेस ढसढसा मोठ्यानं रडायला लागल्या. केवढ्यानं तरी हंबरडा फोडला त्यांनी ते सगळं बघून. आणि मग त्याच्यानंतर काय घडलं ते सांगतो. म्हणजे वर्षा सामंत काम करत होती किंवा स्टेजवर वैद्य, हंबरडा फोडल्यावरती मी वर्षाला म्हटलं, वर्षा काहीतरी प्रेक्षकगृहात गडबड झालेली आहे आणि काहीतरी कोणतरी गेलेलं आहे आणि बाई मोठ्यानं रडते. आणि आम्ही नर्वस झालो, भीती वाटायला लागली आम्हाला, नर्वस झालो आम्ही. आणि मग हे तेवढ्यात ते 3 परीक्षक आले तिने धावत जाऊन आनंद मनोहरच्या मिसेसने एक मिठी मारली याला वर्षाला आणि नवऱ्याच्या खिशातले काही जे पैसे होते ते हातात कोंबले. आणि ते खूप आमचं कौतुक केलं त्यांनी, खूप म्हणजे खूप कौतुक केलं. आणि भाषणात त्यांनी शेवटी काय सांगितलं की वर्षा ही स्मिता पाटीलपेक्षा कमी नाही आहे, ती कुडाळची स्मिता पाटील आहे आणि चंदू शिरसाट हा कुडाळचा मानबिंदू आहे. म्हणजे त्यांना जपा. आणि ही जी हा जो आनंद आम्हाला अजूनही पुरतो आहे, ती आठवण, ती निर्मितीचा तो आनंद, आम्ही हे सांगत नाही कशाला की ती आत्मप्रौढी होते असं सांगितलं तर आम्हीच सांगणं हे तर हे आता ह्या म्हणजे निमित्तानं मी तुम्हाला सांगितलं. एक गुणी कलाकार वर्षाच्या रूपानं तुम्ही तयार केला आणि अजूनही एक दैवत म्हणून नाट्यसृष्टीमध्ये ते तुमच्याकडे बघतायत. हे खरोखर एक अभिमानास्पद गोष्ट आहे निश्चितच. मला अजून एक म्हणायचं की व्यावसायिक स्वरूप जे आहे नाटकाला प्राप्त झालेलं ते एकीकडे आणि दुसरीकडे हौशी नाट्यकृती. एक मिनिट एकीकडे आपण बघतो की व्यावसायिक रंगभूमी म्हणूया, व्यावसायिक रंगभूमीला आलेलं स्वरूप आणि हौशी कलाकारांचं तुम्ही सादर केलेलं नाट्यकृती, तुम्हाला याच्यामध्ये नेमका फरक आता काय जाणवतोय? त्याच्यामध्ये फरक असा काही म्हणजे आता आम्ही जे केलेलं असतं ते आनंदासाठी केलेलं आहे, निर्मितीच्या आनंदासाठी. त्यांनी ते प्रोफेशन म्हणून केलेलं आहे. आता फरक कसा असतो, आमच्याकडे जे कलाकार असतात ते हौशी असतात, त्यांना मुळातून असं शिकवावं लागतं, त्यांच्यावरती हिप्नोटाईज त्यांना करावं लागतं की त्यांना ते वेगळ्या पद्धतीनं शिकवावं लागतं. पण जे प्रोफेशनल लोक असतात ते ओरिजिनल असतात, त्यांना टेक्निक माहीत असतं, ते इमोशन्समध्ये कसं जायचं, ते विंगमध्ये येऊन वेगळा विषय बोलणार आणि नाटकात तो हे होणार. फरक आपल्याला फरक आहे. तसं त्यांची कंपॅरिझन आम्ही करू शकत नाही. एकीकडे जसं संगीत नाटकं, त्याच्यानंतर काही नाट्यकृती. आता आपण बघू की नाट्यकृती जर बघितल्या तर लिखाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे किंवा त्याला स्टेजवरचं जे खऱ्या अर्थानं व्यासपीठ म्हणूया, हे व्यासपीठ त्या ठिकाणी उपलब्ध होऊ नये अशा पद्धतीनंच कदाचित त्या संहिता येतात की काय, अशा शंका मनामध्ये येत आहेत. म्हणजे अतिशय पुअर क्वालिटी म्हणूया, कमी क्षमतेची अशी नाटकं येत आहेत. त्याच्याबद्दल आता ह्या 50 वर्षाचा तुमचा जो अनुभव आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल? हा बदल जो होत आलेला आहे, हा आता बदल म्हणजे लिखाणात सकसपणा जो पाहिजे नाही आहे. आता आम्ही ज्यावेळी ही नाटकं आता बघतो, आता हे होत नाही, टीका म्हणून मी करत नाही, कारण काय की टीका करण्यात काय पॉईंट नाही आहे. पण त्यावेळची जी नाटकं बघितलीत, समजलं काय, म्हणजे जयवंत दळवी म्हणा, विजय तेंडुलकर म्हणा,
किंवा अशी म्हणजे बरीचशी नाटकं, बेईमानसारखं नाटक आहे, अखेरचं सवालसारखं नाटक आहे, विजया मेहताने हे केलेलं आहे. त्याच्यानंतर इतक्या वर्ष मागे जरी गेलो आणि आता ते सूररावदे आहे, समजलं का, काचेचा चंद्र आहे, त्याच्यानंतर अशी अनेक लागूंची नाटकं आहे, नटसम्राट आहे. ही जी नाटकं आम्हाला आनंद देऊन गेली, तो आनंद आता मिळत नाही. कारण आतासुद्धा अशी शोचनीय परिस्थिती आहे की ती नाटकं जर आत्ता लावलीत ना तर ह्या नाटकांपेक्षा कितीतरी लोकांना आवडतील, समजलं का. इतकी जबरदस्त नाटकं होती. आता काय झालं आहे, आता गिमिक्स, त्याच्यानंतर काहीतरी विनोदाच्या नावाखाली काहीतरी हे करायचं, किती विनोद, किती हे करायचं, त्या संहितेत काही दम नसतो. म्हणून आजकाल आपण म्हणतो की प्रेक्षक म्हणतात की एकीकडे दर्जा संहितेचा पण नाही आणि सादरीकरणाचं पण आपल्याला बघायला मिळत नाही. हो. शिरसाटजी, आता एकीकडे दिग्दर्शनाचे झालेली स्थित्यंतर, कलाकारांच्या मध्ये झालेले बदल, तुम्ही नवीन पिढीला काय सांगाल? काय आहे की आता नवीन पिढीला हे जे आहे ना नाट्य, आत्ता खूप त्याच्यात प्रगती झालेली आहे. म्हणजे प्रगती इन द सेन्स तुम्हाला करिअर म्हणून ते निवडता येत, समजलं काय. तर ज्यांना आवड आहे त्यांनी या नाटकाच्या क्षेत्रामध्ये किंवा या कलेमध्ये किंवा हे करिअर म्हणून तुम्ही स्वीकारायला काय हरकत नाही, असं माझं म्हणणं आहे. तेवढा वाव आहे. आता समजा ॲक्टिंगमध्ये नसलं तर तंत्रज्ञान आहे, म्युझिक आहे, मेकअप आहे, समजलं का. अनेक गोष्टी अशा साईड्स बाय साईड तुम्हाला करता येतील. तर ते करिअर म्हणून याचा स्वीकार करायला हरकत नाही असं मला वाटतं. तुम्ही तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. आता नवनवीन तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे, तुम्हाला इफेक्टसाठी म्हणा, त्याच्याबद्दल काही सांगाल ह्या बदलाचं? नाही, आता खूपच सोपं झालेलं आहे. सोपं मी असं म्हणतो. आमच्या वेळी कसं होतं, म्युझिक करणं म्हणजे महाकठीण. मिक्सिंग करण्यासाठी आम्हाला 4 टेप रेकॉर्डर असे एकत्र येऊन ते करावं लागत होतं. आणि ते आवाज आता रात्रकिडा पाहिजे तर रात्री आम्हाला ते करावं लागत होतं. आता तुम्हाला सगळं मिळतं, काही नाही. बरं, ऑपरेटिंगसाठी सुद्धा ते मोठं स्किल नाही आहे. त्या लॅपटॉपवरती कोणी ते इझिली ऑपरेट. आम्हाला ते काउंटर लावलं, काउंटर चुकलं की गेलं, सगळं संपलं. सगळं असं होत नव्हतं. फार कठीण होतं त्यावेळी हे सगळं टेक्निक जपणं आणि टेक्निक ते सगळं म्युझिक म्हणा हे करणं फार कठीण होतं. आता सोपं झालेलं आहे. सोपं झालं आहे हे तंत्रज्ञान. म्हणजे आपल्याला थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की एक नाट्य दिग्दर्शक म्हणून 50 वर्षापासून तुम्ही जी परंपरा कुडाळात जोपासली, खऱ्या अर्थानं अनेक नाट्य कलाकार या ठिकाणी तुम्ही तयार केले. नाट्य परंपरा जतन करत असताना शिस्तबद्धरित्या रिहर्सलला तुम्ही अतिशय महत्त्व दिलं आणि आजही या परिसरातले बरेच नाट्य कलाकार आवर्जून तुमच्या नावाचा उल्लेख करतायत आणि खऱ्या अर्थानं ही नाट्य परंपरा तुम्ही पुढं चालू ठेवण्याचं काम केलेलं आहे. अशाच पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या भागातल्या होतकरू नाट्य कलाकारांना तुम्ही मार्गदर्शन करावं हीच इच्छा. आपल्याला दीर्घायुष्य लाभो. आपण इथं आलात, माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे. नमस्कार. थँक्यू. आभार.